तर मित्रांनो, आपलं जाळी वाटवायचं काम चालू आहे. आता तुम्ही बघा की जेवढे कॉस्टली मासे आहेत, म्हणजे जसे बांगडे, सौंदाळे, ढोमा, राणे वगैरे जे मासे आहेत ना, ते आपण फक्त काढून घेतलेत. इकडे बघा, इकडे आहेत आणि तिकडे आहेत. आणि बाकीचे जे मासे आहेत, हे पेडवे वगैरे, पण आता घरी आलो आहे आणि सगळे जे मासे आहेत ते जाळीमध्ये किंवा डबक्यामध्ये भरून आलो आहे. आणि आता फायनली त्याला आयसिंग करायचं आहे. म्हणजे आता बघा मित्रांनो, डबक्यामध्ये बांगडे भरलेत. या डबक्यामध्ये बांगडे भरले, ते जाळीमध्ये बांगडे आहेत. आणि इकडे बघा, हा फक्त सौंदाळ आहे. मित्रांनो, मी आता घरी जाऊन परत आलो आणि हे बघा, 2 टपले शेवटचे बांगडे राहिले होते आणि मुन्नाचे सगळे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे, कारण आज आपण सुरमईच्या मासेमारीसाठी आलो नाही आहे. बोट सेम आहे आपली, पण आज आपण सुरमईच्या बोटीवरती बांगड्याची जाळी भरून आलो आहे. त्याच्यामध्ये बांगडे, सौंदाळे, ढोमा, काही इतर मासे सगळे तुम्हाला बघायला मिळतात नक्कीच. आणि आजचा व्हिडिओ खूप वेगळा होणार आहे, कारण सुरमईची मासेमारी वेगळी आहे आणि बांगड्याची मासेमारी वेगळी आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला निसर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ धमाल आणि कमाल होणार आहे मित्रांनो. तर आज आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि थोडंसं मालवण साईडला आलो आहे. बघूया, आज आपण पहिला दिवस आहे बांगड्याच्या मासेमारीचा. तर आपल्याला कितपत आज बांगडे मिळत आहेत, कितपत यश मिळत आहे, कितपत सौंदाळे मिळत आहेत. आणि टार्गेट आपलं बांगडा, सौंदाळा, ढोमा हे 3 गोष्टी आपले टार्गेट आहेत. बेसिकली जर बघायला गेलं तर सुरमईची जाळी वेगळी असतात, बांगड्याची जाळी वेगळी असतात. मी वळताना तुम्हाला दाखवेल, कारण आता जाळी वगैरे आपली मारून झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर काय आलं की आजचा दिवस जो होता तो पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा म्हटलं जाळी वगैरे मारून घ्या. उशीर पण झाला आहे, सूर्य पण पूर्ण मावळलेलाच आहे. आणि म्हटलं पहिल्यांदा जाळी मारूया, नंतर व्हिडिओची सुरुवात करूया. कारण पहिला दिवस असतो तो खूप महत्त्वाचा. सगळं सेटिंग करा, हे करा, ते करा. त्याला गोल्टी म्हणजे वजन, वेट व्यवस्थित लागले का नाही, बेंडर व्यवस्थित लागले का नाही, हे सगळं सेटिंग करण्याचा दिवस आजचा पहिला असतो. त्याच्यामुळे आज मी जाळी मारताना बिलकुल व्हिडिओ केला नाही. फक्त हाताळ वगैरे लावून झालं, त्याच्यानंतर 2 मिनिटं थांबलो, त्यानंतर आता लगेच व्हिडिओला चालू करतो. जास्त वेळ लगेच व्हिडिओ लगेच चालू करूया. पण लगेच जर तुम्ही जर कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा. मासेमारीची आवड असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. नक्कीच तुम्हाला मासेमारीचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे मासे, वेगवेगळे टाईप्स, सगळं जे काय असेल मासेमारीबद्दल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. चला लगेच व्हिडिओला चालू करूया. पण बघा, सगळी व्यवस्थित जाळी वगैरे मारत आली. मशीन बघा, मशीनवरती जाळी ओढणार आहोत. आणि इकडे बघा, तुम्हाला एक दाखवतो, एवढ्या जवळून जाते ना ही बोट. बघा, कार्गो बोट आहे मित्रांनो, एकदम जवळून जाते. आणि आज आम्ही मुन्ना, पप्पा, मी 3 जण आलो. कारण मित्रांनो, हा जो धंदा आहे ना, याला मॅन पॉवर खूप लागते मित्रांनो. 3 जण आम्ही इथे आलो असू ना, तरी जेवढे मासे मिळतील ना तेवढे माणूस आपल्याला अजून ते जाळ्यातनं काढण्यासाठी घालावे लागतील. कारण हे 2-3 जणांचं काम मुळत नाही आहे, त्यासाठी लागते मॅन पॉवर. आणि बघूया आजच्या दिवसाला आपल्याला काय काय मिळतं आहे. मग तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओ, म्हणजे अगदी किनाऱ्याला जाईपर्यंत आजचा व्हिडिओ असेल नक्कीच. थोडा मोठा झाला तर होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडा लहान झाला तरी पण होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर पहिलाच दिवस असल्यामुळे थोडासा अंदाजावरती आलो आहे. बघूया, चला. तर मित्रांनो, हा जो प्रकार आहे ना मासेमारीचा, तो खूप वेगळा आहे. आपण सुरमईच्या मासेमारीसाठी कसं की यायचो आणि जाळी मारायचो, झोपायचो, डबे वगैरे खायचो, जेवण करायचो मस्तपैकी. आणि नंतर आरामात उठून 10, 10:30, 11, 12, 1-2 वाजता आपण ती जाळी ओढा लागायचो. पण इथे असं नाही आहे. इथे एक फक्त अर्धा तास थांबून लगेच आपण जाळी ओढायला घेणार आहोत. तर बघूया आता. चला, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. आणि आता जवळपास 15 ते 20 मिनिटं झालीच आहेत जाळी मारून. आता अजून 15 ते 20 मिनिटं, म्हणजे दिवस जसा मावळेल तशी जाळी ओढून लगेच घेणार आहोत. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 झालेत आणि बघा, जाळी ओढण्याचा टाईम झाला आहे. तांबूस लागलेली आहे मस्तपैकी. आणि पप्पा म्हणतात आता घेऊया ओढायला, चला. कारण जास्त वेळेचा विषय नसतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तर आता बघूया, चला. आपलं लक आजमूया. रोजच्या प्रमाणे आपल्याला आज काय मिळतं हे पुढे पुढे आता जाऊन बघणार आहोत. नक्कीच हा व्हिडिओ खरोखर वेगळा होईल, कारण यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे मासे बघायला मिळतील. कदाचित तुम्ही कधी बघितलेही नसतील अशा प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळतील. असं बघूया आता पुढे. आता लकवरती आहे शेवटी आपण आलो आहे. थोडीशी बातमी होती, त्या लाईनवरतीच आलो आहे. आणि राहिलो आहे. बघूया, आजूबाजूला तर बोटी दिसत आहेत थोड्याफार. इकडे बघा, लाईट वगैरे दिसत आहेत. तडी खूप, तडी म्हणजे किनाऱ्याच्या साईडला खूप जण आहेत. तर आता बघूया, चला आपल्याला काय मिळतं ते. तर मित्रांनो, आपली सगळी जाळी ओढून झाली आहेत. आणि बघा, पप्पाने बावटा पण घेतला. तुम्हाला सांगतो, 1 मिनिट थांबा जरा. बावटा आधी खाली ठेवूया. काय करू?
हां मला थोडं बदलू दे, सांगतो काय स्टोरी झाली ती. तर मित्रांनो हे बघा, असे बांगडे ना या झाड्यावरून पडत होते आणि मध्ये मला थांबायला वेळच नाही भेटला. अक्षरशः आम्ही पटापट सगळी जाळी ओढून घेतली. तिकडे जाळे बांगडे थोडे वाटवून झालेले आहेत आणि संपूर्ण जाळ्यांमध्ये बांगडे, बोंबलाटाची पेड, थोडेफार सौंदाळे आणि सगळे मासे मिक्सिंग आहेत. तर आज किती वाजतील वाटवायला माहीत नाही, पण इथून आपण पुढे कंटिन्यूस करतो व्हिडिओ, इथे थांबत नाही आहेत. तर पुढे तुम्हाला आता काय काय आपल्याला मिळाले ना ते सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगेन. पण आता थोडं घाई मारून मला जावं लागेल, कारण इंजिन स्टार्ट करायचं आहे. रात्रीचे बरोबर 10 वाजलेत आणि आत्ता खाडीमध्ये आलो आहे. जस्ट वाटवण्यासाठी घेतले. पप्पा इकडे वाटवत आहेत, मुन्ना इकडे वाटवतो आहे. आणि हे बघा, मला भूक लागली होती म्हणून मी चाय आणि बिस्किट घरून आणायला सांगितलं होतं सगळ्यांसाठी. तर आता चाय बिस्किट खाऊन नंतर मग पटापट हे बांगडे वाटवायचे आहेत. तर जास्त वेळ घेणार नाही, कारण अजून पूर्ण जाळी म्हणजे जवळपास 8-9 जाळी आपल्याला पूर्ण सॉर्टिंग करायची बाकी आहेत. म्हणजे जास्त 12-12:30 होतील. मी सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे सविस्तर. आता पुढे जाऊन काय होणार आहे ते आईसमध्ये कसं मारतात मासे किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ कंटिन्युअसली बघा. तर मित्रांनो आपलं जाळी वाटवायचं काम चालू आहे. आता तुम्ही बघा की जेवढे कॉस्टली मासे आहेत म्हणजे जसे बांगडे, सौंदाळे, ढोमा, राणे वगैरे जे मासे आहेत ना ते आपण फक्त काढून घेतलेत. इकडे बघा, इकडे आहेत आणि तिकडे आहेत. आणि बाकीचे जे मासे आहेत हे पेडवे वगैरे, कुसराची पेड, पप्पा ही खायची पेड, डोळाक वगैरे सारखे जे मासे आहेत ते फिश मिलला जातात. मग ते उद्या सकाळी आपण सॉर्टिंग करणार आहोत, कारण आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही. कारण वाजलेत रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि वेळेवरती आपल्याला हे सगळे मासे बर्फामध्ये मारायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जास्त थांबत पण नाही आहोत, जास्त व्हिडिओ पण बनवत नाही आहोत, पण कामाकडे आपला जास्त फोकस आहे. आता जस्ट थांबलो होतो, घरी फोन लावायचा होता म्हणून हा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे. तरी पण व्हिडिओ कंटिन्यू आहे. पुढे तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे, बर्फामध्ये कसे मारतात किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण दाखवणार आहे आणि शेवटला एक रेसिपी पण दाखवतो तुम्हाला. चला, म्हणून आता घरी आलो आहे आणि सगळे जे मासे आहेत ते जाळीमध्ये किंवा डबक्यामध्ये भरून आलो आहे. आणि आता फायनली त्याला आयसिंग करायचं आहे, म्हणजे बर्फामध्ये मारायचे आहेत मासे. तर चला बर्फामध्ये मारूया. तर फायनली थोडासा खाली बर्फ मारून घेतला आहे. त्याच्यावरती आपण आता मासे घालणार आहोत. चलो, थोडेसे मासे मारलेत. आता त्याच्यावरती परत आता थोडासा बर्फ. चलच मारतो, चल मारा मासे मार. चला आता थोडं परत त्याच्यावरती मासे मारूया. अजून थोडे मारलं. आता मित्रांनो याच्यावरती ना फुल बर्फ मारायचा. परत घेतलं तर बरोबर. ओके, आता आपला एक टप झाला आहे. आता दुसऱ्या टपामध्ये आता मी
मित्रांनो आपले सगळे बांगडे मारून झालेले आहेत बर्फामध्ये. आता जे इतर मासे जे भेटले होते सौंदाळे डोमा ते एका ठिकाणी मारणार. हा बघा मित्रांनो केवढ्या मोठ्या साईजचा सौंदाळ येतो बघा. खतरनाक. अरे बाबा कुर्ली आमच्या ईशानची फेवरेट कुर्ली भेटली बाबा कुर्ली. चला आता फायनली आयसिंग टप ठेव. सगळ्या माशांवरती आपण एक टप ठेवतोय जेणेकरून आतमध्ये हवा जाता कामा नये. रात्रभर बर्फ एकदम फ्रेश राहायला पाहिजे म्हणून. चला ओके तर आपलं आयसिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता पुढे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आत्तापर्यंत जो व्हिडिओ बघितला ना तर हा माझा मुलगा ईशांत इकडे बघ हा करत होता बर्फ मारताना व्हिडिओ. तर आपलं आयसिंग वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता ही भांडी आहे ती व्यवस्थित धुवून वगैरे ठेवायची आणि सकाळी परत मार्केटमध्ये घेऊन जायचं. तर कंटिन्यू व्हिडिओ करूया. मार्केटमध्ये पण तुम्हाला दाखवतो इथे उठल्यापासून सकाळी किती वाजता उठावं लागतं किंवा काय, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी मेहनत आहे ना या व्हिडिओ मागची किंवा मच्छीमारी मागची ती सगळी मेहनत तुम्हाला कळेल. आता डायरेक्टली आपण सकाळी भेटूया. मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 6:15 आणि बघा आता कावळे वगैरे ओरडायला पक्षी ओरडायला लागले किरकिर किरकिर किरकिर. आणि हे बघा चला आता आपल्याला मासे काढायचे आहेत आणि आपली भांडी तर रेडीच आहेत. आणि हे मासे आपल्याला आता मालवणच्या मार्केटमध्ये घेऊन जायचे आहेत. तर पहिल्यांदा हे बर्फातनं मला काढावे लागतील, त्याच्यानंतर स्वच्छ धुवावे लागतील आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये घेऊन जावे लागतील. तर कशाप्रकारे हे पोचले असं ते तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो डबक्यामध्ये बांगडे भरलेत. या डबक्यामध्ये बांगडे भरले ते जाळीमध्ये बांगडे आहेत. आणि इकडे बघा हा फक्त सौंदाळ आहे आणि हे खायचे मासे आहेत. मुद्दाम दाखवतो का माहिती आहे केवढ्या मोठ्या साईजचा सौंदाळ आहे बघा. खतरनाक साईजचा सौंदाळ आहे मित्रांनो. माझ्या हातापेक्षाही मोठा आहे. माझ्या हातापेक्षाही मोठ्या साईजचा सौंदाळ आहे मित्रांनो बघा. आणि हा खायला ठेवला आहे. आणि एक खेकडा इकडे बघा कोलंबी राणे मासे राणे आणि ढोमा एवढं सगळं खायला ठेवलं आहे. हे बघा इकडे बांगडे आहेत आणि अजूनही बांगडे काढायचे आहेत. त्याच्यामध्ये पाणी का ओततं माहिती आहे मित्रांनो, हे याच्यातलं बर्फ वितळायला पाहिजे म्हणून पाणी ओतलेलं आहे या टपामध्ये बघा. आणि बर्फाचं पाणी ओतून ठेवतो आहे कारण बर्फाचं पाणी ओतल्यानंतर एकदम ओकेमध्ये मासे राहतील आणि टापटी म्हणजे कडक राहतील. हे बघा आता याच्यामध्ये हात घेतल्यानंतर हा बांगडा एकदम कडक आहे बघा. शायनिंग पण अजून तसंच आहे. याच्यामध्ये बर्फ व्यवस्थित जेवढा मारणार तेवढा मासा तुमचा व्यवस्थित सेफ म्हणजे राहू शकतो. चला आता डायरेक्टली आपण गाडीवरती चढवूया मासे आणि डायरेक्टली मार्केटमध्ये भेटूया. दांडी बीचवरती पोचलो आहे. हा बघा इथे सिंधुदुर्ग किल्ला आणि इकडे आपला ऑप्शन भरतो. आता आम्ही काय करणार आहोत एक टोपली तर भरून आणलीत. आता डबक्यातले मासे आहेत तो टोपल्यांमध्ये भरणार आहोत. हे बघा बरेच दिवस वापरलेले गेले टोपल्या नाहीत मित्रांनो. गेल्या वर्षी वापरल्या त्यानंतर आता काढल्या त्याच्यामुळे आतमध्ये थोडासा कचरा वगैरे होऊ शकतो. त्याच्यामुळे साफ करून घेतो व्यवस्थित. बघा आपटल्यावरती सगळी माशाची जी खवळं असतात ना ती बाजूला होतात. आणि काका म्हणतात की जर डायरेक्टली तिकडे घेऊन गेलो मासेला तर म्हणजे जे मागणारे आहेत ना जे घेणारे आहेत ते मागत नाही आहेत, लेट मागत आहेत. त्याच्यामुळे इथून भरून आम्ही तिकडे ट्रान्सफर करतो माल. चला टोपल्यावर या पटापट आणि तुम्हाला त्यानंतर दाखवतो की कशा प्रकारे प्रोसेस असते. पहिले मित्रांनो सुरुवातीला 4 टोपले आणलेत आणि त्यानंतर मग एक सौंदाळ्याची टोपली म्हणजे ती पाऊण टोपली होती ती आणली. चांगली घेतली काकीने एक घेतली पहिली टोपली. काकी टोपली आणतलं आणून मी येऊ. चलो काकी सोबत जाऊया टोपली घेऊया. इथे काय माहिती आहे टोपलीच्या मागून फिरावं लागतं ना तो टोपली गायब. बघा 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 खूप रनिंग लांब आहे वाटतं काकीचं. अजून होय हो हयसून नेल्यावर बरा होता. चल धन्यवाद काकी. चला आता परत जाऊया आणि असं टोपल्या जमा करत फिरावं लागतं.
मित्रांनो बघा 7 वाजले तरी पण अजून मार्केटमध्ये तेवढीशी अशी गर्दी दिसत नाही. पण मासे कमी आहेत, बांगडे पण कमी आहेत, बांगडी जास्त दिसते कुठेतरी. आणि त्या प्रमाणामध्ये मालवणच्या मार्केटमध्ये मासे नाही आहेत, कारण तेवढ्यात मार्केट पूर्ण पॅक, मार्केट जाम असते, एवढ्यात गर्दी पण खूप असते. आणि आज गुरुवार असल्यामुळे गुरुवार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी असू शकते, पण मासे पण कमीच आहेत. इकडे थांबवतोय आणि मी जातोय घरी, कारण घरी पण खूप अजून मासे आहेत थोडेफार, ते मासे पण घेऊन येतो जाऊन. आता मग लेट होईल, कारण एका टायमिंगला गाडीवरून एवढे मासे येणं शक्य नव्हतं, म्हणून मी पहिल्यांदा थोडे आणले, आता थोडे आणतो. कारण मी आता घरी जाऊन परत आलो आणि हे बघा 2 टोपले शेवटच्या बांगडे राहिले होते आणि मुन्नाचे सगळे टोपले विकून झालेत, त्याच्यामुळे आपल्याला तो सीन चुकला. तर चला आता हे पण आपण जाऊया मार्केटमध्ये आणि विकूया. चला मित्रांनो, आता बघा आता थोडी गर्दी वाढत चालली आहे. वाजले जवळपास 7:30 पावणे 8 होत आलेत आणि आत्ता थोडीशी गर्दी वाढली आणि येतात मासे थोडे. आता 1200 रुपये रेट सांगतात, बघूया. ही पेड कशी दिलास? 150 रुपये टोपली. मित्रांनो बघा, हे आपले ना काल जाळ्यामध्ये जवळपास 25-30 टोपल्याच्या वर आम्ही वाटवाचे ठेवले आणि 150 रुपये टोपली आहे बघा आज मार्केटमध्ये रेट. आता घे रे हे दत्ता. असं असतात मित्रांनो डीलिंग, की गिराईक पहिल्या ह्याच्यात पटत नाही, ते येऊन बघून सवरून सगळं व्यवस्थित विचार करून नंतरच मासे घेतले जातात तिथे. आता बघूया दत्ता आलाय काय करतोय. बांगडे 1200. चलो दत्ताने एक टोपली काढली आहे. ऑनलाईन पेमेंट बाबल्याकडे कर, घेऊन जाऊया का? शेवटची टोपली राहिली होती, एक दत्ताने घेतली होती, एक आजीने घेतली, तर आजीकडची टोपली घेऊया. तर मित्रांनो सगळे मासे वगैरे आपले व्यवस्थित विकून झालेत. आपण बघितलं मार्केटमधली हालत काय असते, किंवा समुद्रामधून मासे इथपर्यंत आणून नंतर विकण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली मी, अगदी बर्फामध्ये बाळण्यापासून. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल ना लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच मासेमारीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.